आज आहे मकर संक्रांत आणि मी आली होती संध्याकाळी माझ्या माहेरी आणि माझ्या भावाच्या मुलीचा आज बोरनांचा छोटासा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाची तयारी आमच्या साक्षी मॅडमनी केली होती। पहिला तर माझ्या आत्याने तिला ओवाळलं, त्याच्यानंतर मीही ओवाळलं, नंतरला खरी कार्यक्रमाची मजा। एरियामधले सगळे छोटे छोटे चिल्लर पार्टी गँग जमा झाली होती आणि बोरनान म्हटलं की छोट्या मुलांचीच मजा असते। बाबूच्या डोक्यावर जो काही खाऊ टाकला जात होता तो सगळे लहान मुलं वेचून घेत होते आणि खरोखर त्यांची खूप मजा आली होती। लहान मुलांची धावपळ उडाली होती चॉकलेट खाऊ उचलण्यासाठी आणि त्याच्यात साक्षीने पण चान्स मारून घेतला। साक्षी ही लहान झाली होती आणि त्याच्यात मस्त नाश्त्याची सोय केली होती। गरमागरम समोस्यांचा बेत होता, सगळ्यांना मस्त समोसे दिले, थंडा दिला, आमच्या दोन कन्यांनी पण मस्त ताव मारला, शेवटला आम्ही सुद्धा। सगळं झाल्यानंतर फिरत फिरत आलो पॉइंटला, थोडीशी गर्दी होती आणि लहान मुलं पतंग उडत होते आणि साक्षी आली होती माझ्यासोबत माझ्या घरी सासूबाईंना तिळगुळ देण्यासाठी। नंतर आम्ही आलो होतो माझ्या मोठ्या आईच्या घरी मोर्चावर, इथे त्यांच्या अशा गप्पा चालू होत्या जसं काही वर्षांनी भेटल्या आणि खरंच खूप दिवसानंतर मी आली होती। नंतर दुकानावर आली, दुकान वगैरे बंद केलं, मग काय अरुण आपल्या दुकानाच्या बाहेरच झोपतो, त्याला बाय करून निघालो आम्ही घरी जाण्यासाठी। रस्त्यात थांबलो इथे भुजिंग घेण्यासाठी, पोरींना भुजिंग खायचा होता। तिकडनं आलो भाजीपाल्याच्या दुकानामध्ये स्टँडवरती थोडासा दुकानासाठी अद्रक वगैरे घेतला। आता पप्पा होते माझ्यासोबत, त्यांनी मला कॉल केला, थांब भाजीच्या दुकानामध्ये मी येतो तुला घ्यायला। पप्पा त्यांना पाठवून दिलं, मग काय केतन आणि मी बायपासवरून राऊंड मारत मारत पॉइंटला पोहोचलो। तर मंडळी असा होता आजचा दिवस।